देख रहे हैं सक्षम भारत टीवी। आणि त्या 57 प्रादेशिक केंद्रामध्ये 2257 अभ्यास केंद्र आहेत आणि विदेशामध्ये म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा आपला शिक्षणाचं काम चालू असतो डिस्टन्स मोडमध्ये 15 देशांमध्ये 25 अभ्यासक्रम आहेत। तर आपण हे जे पत्रकार परिषद यासाठी बोलले की आपले 2 नवीन प्रोग्राम लॉन्च झालेले आहेत, जसे की बी ए होम सायन्स एक नवीन अभ्यासक्रम आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स इन होम सायन्स आणि ते ओडीएल मोड म्हणजे डिस्टन्स लर्निंग मोड मध्ये हा झाला एक। आणि दुसरा आहे मास्टर ऑफ सोशल वर्क MSW, ज्याला MSW म्हणतो, तो ऑनलाईन मोड मध्ये सुरू झालेला। असे 2 प्रोग्राम आपण लॉन्च केले होते या जुलै 2025 मध्ये। तर आपला ऍडमिशन प्रोसेस चालू आहे आणि दुसरा आहे आणि आपल्या इग्नू मध्ये रेग्युलर वाईस चान्सलर गुरु अपॉइंट झालेला आहे। आता मागच्याच वीक मध्ये अपॉइंटमेंट झाले आणि ह्या प्राध्यापक उमा कांजीलाल यांना अपॉइंटमेंट देण्यात आली आणि हे इग्नूच्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिलीच महिला आहे। तर ह्या प्राध्यापक उमा कांजीलाल हे विद्यापीठातलेच आहेत आणि त्यांना हे महिला कुलगुरू म्हणून त्यांना अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे मागच्या वीक मध्ये। आणि दुसरा डेव्हलपमेंट असे आहे की आपल्याकडे PhD ऍडमिशन साठी सुरू झालेले आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांच्याकडे आहे त्यांना कोणाला PhD करायचं असेल तर त्यांना ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। त्यांचा ऍडमिशन प्रोसेस असा असते की प्रत्येकाला नाही घेता आहे, त्यासाठी फॉर्म भरावा लागतो विद्यापीठाच्या वेबसाईटवर। फॉर्म भरल्यावर त्याचा एंट्रन्स होते, एंट्रन्स घेतल्या जाते, एंट्रन्स मध्ये पास झाल्यावर त्यांना मग कॉल जातात, कॉल गेल्यावर मग ते इंटरव्ह्यू झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना मग मेरिट नुसार त्यांना प्रवेश दिला जातो PhD साठी। अशा प्रकारचे PhD चा प्रोसेस आहे आपला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मध्ये। आणि तिसरा आहे आपल्याकडे आणि जो आता जुलै 2025 मध्ये जे ऍडमिशन चालू आहे त्याचा आजच एक्सटेन्शन झालेला आहे। तर याचं एक्सटेन्शन आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत आपला एक्सटेन्शन राहील, म्हणजे 15 जुलै 2025 पर्यंत आपला ऍडमिशन घेता येईल विद्यार्थ्यांना। आणि री-रजिस्ट्रेशन पण चालू आहे। री-रजिस्ट्रेशन म्हणजे ऑलरेडी विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या सेमिस्टर किंवा पुढच्या वर्षी ज्यांना कोणाला शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे। तसं आपल्याकडे NEP 2020 पण वारे आपल्याकडे 5 वर्षापासून वाढत आहेत। 29 जुलै 2020 मध्ये आपलं नवीन राष्ट्रीय धोरण नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण आपण अंमलात आणले आहे। 5 वर्ष आता झालेलं आहे त्यात। आणि आपला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आपल्याकडे हे पण इम्प्लिमेंट करते NEP। आणि ज्या विद्यार्थ्याला समजा ऍडमिशन घेतल्यावर काही कारणास्तव त्याला सोडून जायचंय, तो सोडून म्हणजे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट आपल्याकडे आहे। म्हणजे त्याला 1 वर्ष झालं त्याला सोडून जायचंय, तो जाऊ शकतो, एक्झिट मारू शकतो, मग त्याला आपण सर्टिफिकेट देणार त्याला। 2 वर्षानंतर त्याला एक्झिट करायचंय तर त्याला आपण डिप्लोमा देणार। 3 वर्षानंतर तो एक्झिट करत असेल तर त्याला आपण डिग्री देणार। अशा प्रकारचे मल्टिपल एक्झिट मल्टिपल एंट्री आपल्याकडे आहे। विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो, परत ऍडमिशन काढू पण शकतो, परत येऊ पण शकतो। अशा प्रकारे आपले आपल्या ऍडमिशन प्रोसेस किंवा हे आपला NEP इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आपण। तर आणि आपला जो रिजनल सेंटर आहे हे 11 जिल्हे विदर्भातले आणि 3 जिल्हे मराठवाड्यातले नांदेड, हिंगोली, परभणी या 14 जिल्ह्यांचं ज्युरिडिक्शन आहे। या ज्युरिडिक्शन मध्ये आपल्याकडे 250 पेक्षा जास्त आपल्याकडे अभ्यासक्रम आहेत आपल्या रिजनल सेंटरला। बाकी ओव्हरऑल जर आपण बघितलं तर 350च्या आसपास आपल्याकडे अभ्यासक्रम आहेत। आणि दर सेमिस्टर मध्ये दर 6 महिन्यात हे अभ्यासक्रम 2-4 हे वाढतच असतात। मागच्या सेशन मध्ये 4 अभ्यासक्रम वाढवले आपण आणि आताच्या याच्यामध्ये 2 अभ्यासक्रम वाढवले। मी ऑलरेडी जे सांगितले ते BA होम सायन्स आहे किंवा MSW आहे। तर अशा प्रकारचे आपला इग्नूचा थोडक्यात माहिती दिलेली आहे। जर कोणाला काही विचारायचं तर विचारू शकता। ऑनलाईन कोर्स
हे फक्त MSW ऑनलाईन आपल्याकडे दोन प्रकारचे ऍडमिशन होतात. एक ODL मोड असतो, ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग, ओके, ओपन डिस्टन्स लर्निंग, आणि दुसरं तो ऑनलाईन. ODL म्हणजे डिस्टन्स लर्निंग आहे, दूरशिक्षणच आहे, त्याला विद्यार्थ्याला काही यायची गरज नाही. ऑनलाईन म्हणजे प्युअर ऑनलाईन, म्हणजे कम्प्युटर पासूनच त्यांनी सगळं करायचं, असाइनमेंट कम्प्युटरवरच लिहायचं, टाईप करायचंय आणि ऑनलाईन ते कम्प्युटरवर सबमिट करायचं इंटरनेटच्या माध्यमातून, आणि परीक्षा सुद्धा ऑनलाईनच द्यायची आहे त्यांनी. त्याला ते ऑनलाईन राईट नाही MSW म्हणजे ह्या सेशन मध्ये MSW ऑलरेडी आहे आपल्याकडे, ODL मोड मध्ये आहे. ODL मोड मध्ये आहे, पण आता जे लॉन्च केलं ते ऑनलाईन मोड मध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थी पूर्ण कम्प्युटरवरून बसून आपल्याला तो ज्ञान अर्जन करू शकतो. टायमिंगचा काही प्रश्न नाही, कारण सगळे व्हिडिओ लेक्चर अपलोडेड असतात. तो विद्यार्थ्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो पण आपला लॉग इन करायचा आणि तो अभ्यास करून लाईव्ह राहणार. तो आपला हे राहणार, अपलोडेड व्हिडिओज राहणार, त्याचा एक्झाम पण ऑनलाईन कम्प्युटरवर बसून त्यांनी सॉल्व्ह करायचं. 2 वर्षाचं मास्टर डिग्री सगळ्या 2 वर्षाचं आहे. सेल्फ स्टडीज. डिस्टन्स लर्निंग म्हणजे सेल्फ स्टडी झाला. आणि ODL मोड मध्ये काय आहे, त्यांना डाऊट क्लिअर सेशन आपण घेतो. ज्या विद्यार्थ्यांना त्या अपेक्षित काय आहे, त्यांना स्टडी मटेरियल मिळते त्यांना पोस्टाने, तर स्टडी मटेरियल घरी आल्यावर त्या विद्यार्थ्यांनी ते वाचायचं आहे. अगोदर वाचण्यात त्याला काही डाऊट शंका असतील तर ते काउन्सिलिंग सेशन्स असतात आपला, म्हणजे आपण जसं ट्रेडिशनल विद्यापीठामध्ये लेक्चर म्हणतो ना, तर आपल्याकडे काउन्सिलिंग म्हणतो. काउन्सिलिंग मध्ये त्या डाऊट क्लिअर सेशन मध्ये त्या विद्यार्थ्यांनी त्या प्राध्यापकाला डाऊट क्लिअर करून घ्यावा. असे आपले ते पण ऑनलाईन म्हणजे युट्यूब किंवा आपला गुगल मीट याच्या थ्रू आपण करतो. नाही, फेलोशिप त्यांना विद्यार्थ्यांना कुठली मिळत असेल तर आमचं काही हरकत नाहीये, पण आपल्याकडून काही नाही. आणि PhD ला असं काही अट नसते किती वर्षाचा आहे, कमीत कमी 3 वर्ष तर करावंच लागतं, कारण ते एवढं लंबा प्रोसिजर आहे. ते एंट्रन्स पासून ते क्वालिफाय व्हायला पाहिजे, आणि त्याला लिमिटेड फीस असतात. बाकी कुठल्या आपल्याकडे फक्त 3 कोर्सेसला एंट्रन्स एक्झाम आहे, BSc नर्सिंग, PhD आणि BEd. ह्या तीनच प्रवेश परीक्षा होतात, आणि बाकीच्या कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षा नाही, कारण तिथे लिमिटेड सीट आहे. लिमिटेड सीट जिथं आले तिथं एंट्रन्स आला, तिथं मेरिट आला, तिथं काय म्हणतात रिझर्वेशन आलं, कॅटेगरी आली, कॅटेगरीनुसार ते बोलवतात आणि ते पुढचं प्रोसेस चालू. असे एक साधारण 10-12